हाय फ्रेंड्स, आज 1.2 एक्सरसाइज आपण करू. लास्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता 1.1चा. 1.1चे आपण एक्सरसाइज क्वेश्चन सॉल्व केले होते मॅथमॅटिकल लॉजिक्सचे. आज आपण एक्सरसाइज 1.2चा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करूया. ओके, सो बघा आपल्याला काय करायचं आहे. या दिलेल्या स्टेटमेंटसाठी जो आहे ना, आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचं आहे. ओके, पहिली स्टेटमेंट आपल्याला काय दिली ही, याच्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचे. तर कोणते कोणते हे वापरलेत, पी वापरलेला आहे, क्यू वापरलेला. आधी आपण पी आणि क्यूचा ट्रूथ टेबल बनवून घेऊयात. ओके, पीचा ट्रूथ टेबल काय असतो, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूचा काय असतो, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी इम्प्लाइज क्यूचा काय असतो, ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. मग इथे काय येणार, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. एक मिनिट, सॉरी, थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे कदाचित आवाज कमी येईल, बट स्टील आय एम शूटिंग. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू म्हणजे याचं आणि याचं अँड घ्यायचं. अँड मध्ये दोघं ट्रू पाहिजे. ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू 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 फॉल्स ट्रू फॉल्स. आलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, पी अँड क्यू, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, याचा हे घ्यायचं, इम्प्लिकेशन घ्यायचं पी सोबत. म्हणजे याचा नाही, ट्रू 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 फॉल्स ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू. हे झालं तुमचं पहिलं ट्रूथ टेबल. एक एक सॉल्व करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊ. बघा इथं पी आहे, क्यू आहे. परत काय करा, पीचा ट्रूथ टेबल काढून घ्या, क्यूचा पण काढून घ्या. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूचा काय आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन ऑफ क्यू काढून घ्या, कारण इथे दिसतं आपल्याला लागेल. नेगेशन क्यू काय ना, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. आता बघा, पी अँड नेगेशन क्यू काढून घ्या. म्हणजे पी अँड नेगेशन क्यू म्हणजे हा वाला आणि हा वाला याच्यासोबत काढून घ्या. ओके, अँड काढायचं, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू फॉल्स. हा झाला. आता पी इम्प्लाइज क्यू काढून घ्या, कारण क्वेश्चनमध्ये सांगितलंय काय ना, ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. आता काय करायचं, दोघांचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. पी अँड नेगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी अँड क्यू. डबल इम्प्लिकेशन या दोघांचं, फॉल्स 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 ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स 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 ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स. डबल इम्प्लिकेशनमध्ये दोघी सेम पाहिजे तरच ट्रू येतं, पण इथं दोन्ही वेगवेगळे असल्यामुळे फायनल आन्सर पण सगळा फॉल्सच येईल. हा झाला आपला सेकंडचा ट्रूथ टेबल. आता बघा तीनचा आहे. तीन मध्ये काय काय आहे, पी क्यू आर. काही असो, पाहिजे ट्रूथ टेबल लिहून घ्यायचं पी क्यू आरचं. पी क्यू ची व्हॅल्यू काय असते, ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. क्यूची काय असते, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आरची काय असते, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. इथं येणार ट्रू. ओके, आता त्यांनी काय म्हटलंय रे, पी अँड क्यू काढून घ्या. बघा रे, क्वेश्चन मध्ये जे दिलं असेल ना त्याच्या हिशोबामध्ये करा. आता त्यांनी काय म्हटलंय रे, इकडे बघा, पी अँड क्यू काढून घ्या. ट्रू पी अँड क्यू म्हणजे याचं आणि याचं, हे दोघांचं अँड काढा. ठीक आहे, ट्रू ट्रूचं अँड काय येणार, ट्रू ट्रू ट्रूचं अँड काय येणार, ट्रू ट्रू फॉल्स अँड काय येणार, फॉल्स. परत फॉल्स फॉल्स ट्रूचा अँड काय येणार, फॉल्स. आता इथे सगळीकडे फॉल्स आहे, त्यामुळे सगळं आउटपुट फॉल्सच येणार. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, नंतर त्यांनी काय म्हटलंय, क्यू ऑर आर यांचं युनियन घ्या. ट्रू ट्रू काय येतं, ट्रू ट्रू फॉल्स काय येतं, ट्रू फॉल्स ट्रू काय येतं, ट्रू
फॉल्स फॉल्स काय येतं फॉल्स, ट्रू ट्रू काय येतं ट्रू, ट्रू 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 फॉल्स काय येतं ट्रू, फॉल्स ट्रू काय येतं ट्रू, फॉल्स फॉल्स काय येतं फॉल्स. युनियन काय म्हणतं, एक जरी ट्रू असला तरी मला चालेल. आता जे आपण, आता बघा, आपण जे हे काढलंय आणि हे जे काढलंय, आता आपल्याला त्याचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचंय. कारण कारण काय आहे, क्वेश्चन मध्ये तसं दिलेलं आहे. ओके, मग आपण काय करणार, इकडे पी अँड क्यू इथे घेणार डबल इम्प्लाइज क्यू ऑर आर. डबल इम्प्लाइज मध्ये मी रूल सांगितलाय, धनुष्यबाण, दोघं साईडला धनुष्यबाण असेल तर काय करायचं, जर सेम व्हॅल्यू असेल दोघं साईडला तरच रिझल्ट ट्रू येणार. बघा, ट्रू ट्रू सेम व्हॅल्यू आहे का म्हणून आउटपुट ट्रू, ट्रू ट्रू सेम व्हॅल्यू आहे म्हणून आउटपुट ट्रू, फॉल्स ट्रू म्हणून आउटपुट फॉल्स, फॉल्स फॉल्स सेम व्हॅल्यू आहे म्हणून आउटपुट ट्रू, फॉल्स टू वेगवेगळ्या व्हॅल्यू आहे म्हणून फॉल्स, फॉल्स टू व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत म्हणून फॉल्स, फॉल्स टू फॉल्स कारण व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत, फॉल्स फॉल्स व्हॅल्यू सेम आहे म्हणून ट्रू. म्हणजे हा झाला तुमचा फायनल ट्रूथ टेबल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊ. क्वेश्चन नंबर 4 बघा, हिच्यामध्ये आपल्याला पी क्यू आर दिसत आहेत. तर सगळ्यात पहिले पी काढून घ्यायचं, क्यू काढून घ्यायचं, नेगेशन ऑफ क्यू काढून घ्यायचं. नेगेशन ऑफ क्यू काढून घ्यायचं कारण आपल्याला दिसतंय की नेगेशन ऑफ क्यू जे आहे ते वापरण्यामध्ये येणार आहे. एक मिनिट चेक करतो, कधी कधी काय होऊन जातं माहिती का, रेकॉर्डिंग बंद होऊन जाते. ओके, तर पी काढून घ्या. ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स. मी फॉल्स बोलता बोलता पहिले कधी कधी हॉल्स पण बोलून द्यायचो. ट्रू ट्रू, लेम जोक होता ना, ऐकवा. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आता आर काय रे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन ऑफ क्यू, क्यूचं उलट घ्यायचं, काय येणार, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आपण काय काढू आधी, नेगेशन ऑफ क्यू अँड आर काढू. हे जे काढायचं आहे ना नेगेशन, नाही त्यांना काय बघा, नीट क्वेश्चन वाचा. मी चुकी केली का क्वेश्चन सांगण्यात, हो. त्यांना काय हवंय, नेगेशन हवंय क्यू अँड आरचं, म्हणजे क्यू अँड आर काढा आणि मग नंतर त्याचं नेगेशन घ्या, चालेल. क्यू अँड आर आपण काढून घेऊ. क्यू अँड आर, ट्रू ट्रू काय येणार ट्रू, ट्रू फॉल्स काय येणार फॉल्स, फॉल्स ट्रू काय येणार फॉल्स, फॉल्स फॉल्स काय येणार फॉल्स, ट्रू ट्रू काय येणार ट्रू. हे बाकीचे सगळे जे आहेत ते फॉल्स येणार. आता नेगेशन काढून घेणार क्यू अँड आरचा. ट्रूचं नेगेशन काय आहे फॉल्स, फॉल्सचं काय आहे ट्रू ट्रू ट्रू, ट्रूचं नेगेशन आहे फॉल्स, बाकी सगळ्यांचं नेगेशन ट्रू 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 येणार. ओके, हे एवढी स्टेप झाली. आता आपण काय करणार, पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू अँड आर. आता इम्प्लिकेशन काढायचं पी सोबत. बघा मग, ट्रू फॉल्स काय असतं, फॉल्स, बाकी सगळे ट्रू येणार. कारण फक्त ट्रू इम्प्लाइज फॉल्स फॉल्स असतं ना, बाकी सगळे म्हणजे फक्त ही व्हॅल्यू फॉल्स येणार, बाकी सगळे ट्रू येणार. हा झाला तुमचा ट्रूथ टेबल. किती क्वेश्चन सोडवले रे आपण, 4 सोडवले. बघा बाकीचे पण सोडवूया. आहेत किती क्वेश्चन टोटल, शेवटचे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देईल, ते स्वतःहून सोडवायचे. ओके, आता हा क्वेश्चन बघा, इथे काय दिसतंय, पी आणि क्यूच आहे, आर नाहीये. म्हणजे आपण काय करणार, पी काढून घेणार, क्यू काढून घेणार, नेगेशन पी काढून घेणार, नेगेशन क्यू काढून घेणार, कारण क्वेश्चन मध्ये दिसतंय. मग पी काय असतं, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, क्यू काय आहे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, नेगेशन पी काय असणार आहे फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, नेगेशन क्यू काय असणार फॉल्स ट्रू. ओके, तर त्यांनी एक एक काढा. आता त्यांनी आपण सगळ्यात पहिले याला सोडू. त्यांनी काय म्हटलंय, पी ऑर नेगेशन ऑफ क्यू, पी ऑर नेगेशन ऑफ क्यू काय येणार, हा ट्रू येणार, हा ट्रू येणार, हा फॉल्स येणार, हा ट्रू येणार. ओके,
मग आपण काय करू, पी ऑर नेगेशन क्यू जो आपण काढलाय त्याचं अँड ऑपरेशन करू क्यू सोबत, कारण क्वेश्चन मध्ये तसं सांगितलं आहे. मग मला सांगा ट्रू ची व्हॅल्यू काय येणार, ट्रू. फॉल्स ची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. ट्रू ची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. फॉल्स ची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. काय येणार, फॉल्स. अरे भावा, जर दोघं अँड मध्ये जर दोघं ट्रू असतील तरच फायनल रिझल्ट ट्रू असते. म्हणजे आपण आता जे आहे हे एवढं जे आहे ते आता आपण सॉल्व्ह काढलं. आता आपल्याला फक्त नेगेशन पी सोबत त्याचं अँड ऑपरेशन घ्यायचं आहे. पी ऑर नेगेशन क्यू अँड क्यू. ओके. नेगेशन पी सोबत फॉल्स ट्रू, फॉल्स. फॉल्स फॉल्स, फॉल्स. ट्रू फॉल्स, फॉल्स. नेगेशन पी न मग हा आणि हा. ट्रू फॉल्स फॉल्स म्हणजे हा झाला तुमचा ट्रूथ टेबल. ओके. 6वा प्रश्न बघा रे. परत इथं पी आणि क्यू आहे आणि नेगेशन आहे, तर फटाफट फटाफट पी काढून घ्या, क्यू काढून घ्या, नेगेशन पी काढून घ्या, नेगेशन क्यू काढून घ्या. हे तर आता तुमचं एकदम असं पाठ असलं पाहिजे. ओके. नेगेशन पी काय येणार, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेगेशन क्यू काय येणार, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. मला सांगा नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ क्यू काय येणार, फॉल्स फॉल्स फॉल्स. फॉल्स ट्रू, नाही नाही हे तर ट्रू येणार ना. एक मिनटं मी केलं, हे बघा. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स काय असतं, ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रू काय असतं, ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स काय असतं, फॉल्स असतं. ट्रू इम्प्लाइज ट्रू काय असतं, ट्रू असतं. इथे काढून नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज नेगेशन ऑफ पी. मला सांगा फॉल्स फॉल्स काय असतं, ट्रू. ट्रू फॉल्स काय असतं, फॉल्स. फॉल्स ट्रू काय असतं, हे सगळे ट्रू येणार. ओके. आता ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं, अँड काढायचं आहे. नेगेशन ऑफ की अँड नेगेशन ऑफ पी याचा अँड घ्यायचा आहे. नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज नेगेशन ऑफ, अरे यार सॉरी हा, एक मिनटं थांबा, हे स्क्रीन जरा इश्यू करते. हां. नेगेशन ऑफ पी आपल्याला घ्यायचं आहे नेगेशन ऑफ क्यू सोबत. ह्या दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. आता ट्रूचा अँड काय येणार, ट्रू. ट्रू फॉल्सचा अँड काय येणार, फॉल्स. फॉल्स टूचा अँड काय येणार, फॉल्स. ट्रूचा अँड काय येणार, ट्रू. म्हणजे व्हॅल्यूज काय आल्या, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. कळालं. सो असं सॉल्व्ह करायचा आहे प्रश्न. चला हा पण झाला. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊयात. बघा इथं काय दिसतंय, पी आणि क्यू दिसतंय. परत पी काढून घेतली, क्यू काढून घेतली, नेगेशन पी काढून घेतली. पीचं ट्रूथ टेबल लिहा, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूचं लिहा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी लिहा फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आता काढून घ्या क्यू इम्प्लाइज पी, कारण इथे विचारलं आहे. क्यू इम्प्लाइज पी कसं काढणार, याचं आणि याचं इम्प्लिकेशन बघा. ट्रू इम्प्लाइज ट्रूची व्हॅल्यू काय असते, ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रूची व्हॅल्यू असते ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स असतं, फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज ट्रू. मग आता काढून घ्या नेगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. डबल इम्प्लाइज म्हणजे धनुष्यबाण, लक्षात ठेवा. नेगेशन ऑफ पी, कुठे गेलं नेगेशन ऑफ पी, हा आहे. आणि ह्या क्यूचं डबल इम्प्लिकेशन काढा. बघा दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत का, नाही, म्हणून रिझल्ट काय आला, फॉल्स. दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत म्हणून रिझल्ट आला ट्रू. दोघांच्या व्हॅल्यू सेम आहे म्हणून रिझल्ट आला ट्रू. दोघांच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहे म्हणून रिझल्ट आला ट्रू. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण क्यू इम्प्लाइज पी काढलं होतं त्याचं युनियन घ्यायचं आहे नेगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू सोबत. युनियन घ्यायचं आहे. बघा एक ट्रू असला तरी आउटपुट ट्रू येतं, दोन्ही आउटपुट ट्रू आहे. एक युनियन आहे आपलं ट्रू, इथं याचा आउटपुट काय ना ट्रू. म्हणजे सगळे टी वाले आले ना, हाच आहे तुमचा ट्रूथ टेबल. हे आता हे जे आपण क्वेश्चन सोडवतो ना, हे जी आपल्या सीईटीला नाही येत, कारण सीईटीला शो दॅट चे प्रश्न थोडी येतात. हे बोर्डाला येणार असे क्वेश्चन. अजून किती राहिले, हे जे 9वा आणि 10वा आहे ते मी
तुम्हालाच सोडवायला लावणार आहे. काय कारण आता मी एवढे प्रश्न सोडून दिले. हा शेवटचा मी सोडून देतोय 8वा. ह्याच्या पुढचे सगळे तुम्ही सोडवायचे उरलेले 2. ठीक आहे. आता बघा याच्यात काय PQR. मग आधी P काढून घ्या, Q काढून घ्या, R काढून घ्या. Pचं व्हॅल्यू काय येणार? ट्रू, 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 फॉल्स, 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 फॉल्स. Qचं काय येणार? ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. आरचं काय येणार? ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. अरे हे काढून घ्या. क्यू इम्प्लाइज आर काढा. ट्रू, 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 फॉल्स, फॉल्स. बघा अजून कुठं ट्रू फॉल्स आहे का? आहे. बाकी सगळीकडे ट्रू आहे. मग आता एवढे व्हिडिओ बघून पण जर तुम्हाला हे बेसिक बेसिक गोष्ट कळत नसेल ना, तर खरंच अवघड आहे तुमचं. थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट टाका. झोपू नका जोपर्यंत कामं होत नाही. मी नेहमी माझ्या स्टुडंट्सला तेच सांगितलं, झोपू नका जोपर्यंत कामं होत नाही. एक दिवस न झोपल्याने काय फारसा फरक पडत नाही आयुष्यात. आता आपल्याला काढायचं P इम्प्लाइज. ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू, 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 ट्रू. म्हणजे आपलं हे एवढं तर झालं. आता आपण P आणि Q काढू, कारण ते दिसतंय आपल्याला की लागणार आहे. ट्रू, हे पण आलं ट्रू, हे आलं फॉल्स, हे आलं फॉल्स. आता सगळे फॉल्स येणार. हे आलं फॉल्स, हे आलं फॉल्स. P आणि Q काढला. आता आपल्याला काढायचं आहे P आणि Q इम्प्लाइज R. ट्रू इम्प्लाय, आता बघा P आणि Q ट्रू कुठं आहे चेक करा. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, हे येणार फॉल्स, बाकी सगळं येणार ट्रू. आता आपण जे हे काढलं होतं ना, बघा आता आपण जे हे काढलं होतं आणि जे आपण हे काढलंय, या दोघांचं आपल्याला घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन. म्हणजे P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R, याचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. P अँड Q इम्प्लाइज R. परत सांगतो, ह्याचं आणि ह्याचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. ओके. बघा व्हॅल्यू एक ट्रू आहे, एक ट्रू आहे. व्हॅल्यू सेम आहे म्हणून आउटपुट पण ट्रू. व्हॅल्यू फॉल्स फॉल्स सेम आहे म्हणून आउटपुट ट्रू. व्हॅल्यू सेम सेम आहे म्हणून आउटपुट ट्रू. व्हॅल्यू सेम सेम आहे म्हणून आउटपुट ट्रू. व्हॅल्यू सेम सेम आहे म्हणून आउटपुट ट्रू. सगळ्या व्हॅल्यू सेम सेम आहेत म्हणून आउटपुट ट्रू. ओके. सो हा झाला याचा ट्रूथ टेबल. आतापर्यंत मी 6-7 प्रश्न तुम्हाला सांगितले. आय होप एक्सरसाइज 1.2 चा क्वेश्चन नंबर 1 क्लिअर असेल. हा जो क्वेश्चन आहे याला होमवर्कला घ्या. तुम्ही सर्वांनी न बघता हा प्रश्न सोडवायचा आहे. बस 1.1 साठी 1.2 आपण आता लगेच सॉल्व करायला घेऊया. हाय स्टुडंट्स, 1.2 एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 2 बघूयात. आता आपण क्वेश्चन नंबर 1 बघितलं, त्याच्यामध्ये आपण ट्रूथ टेबल काढले. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं माहिती काय, रिलेशन प्रूफ करायचे की हे ट्रिपल इक्विव्हॅलंट म्हणजे असा याचा अर्थ होतो की ते इक्वल आहे. म्हणजे नेगेशन ऑफ P अँड Q, म्हणजे बघा नेगेशन ऑफ P अँड Q ह्याची ज्या ट्रूथ टेबलच्या ज्या व्हॅल्यूज येतील त्या इक्वल असतील ह्याच्या, आपल्याला हे प्रूफ करून द्यायचं आहे रे. चला बघा काय काय लागतंय मला. ट्रूथ टेबलमध्ये P लागतोय, Q लागतोय, नेगेशन P लागतोय. मग मी Pच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेणार ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. Qच्या काय आहे ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. नेगेशन Pच्या काय आहे फॉल्स फॉल्स, टुरू टुरू. आता मी काय काढून घेणार नेगेशन P अँड Q. ओके. हा काय येणार फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स. आता याला आपण एका जागेवर हे करून घेऊ. आता फायनल, आता ह्याचा व्हॅल्यू हे काढली. अच्छा हा पार्ट झाला. आता आपण काय करू P और Q काढू. P और Q काय येणार ट्रू 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 फॉल्स. कसं येणार, इतक्या व्हिडिओमधून तेच इतक्यापासून तेच तर सांगतोय. P और Q अँड नेगेशन P. आता नेगेशन P सोबत त्याचा अँड घ्यायचं. फॉल्स ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू
ट्रू आणि ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. बघा आता चेक करा, हा ट्रूथ टेबलच्या व्हॅल्यू आणि या ट्रूथ टेबलच्या व्हॅल्यू सेम आहेत का? इथं पण फॉल्स आहे, इथं पण फॉल्स आहे, इथं पण फॉल्स आहे, इथं पण फॉल्स आहे, इथं पण ट्रू आहे, इथं पण ट्रू आहे, इथे पण फॉल्स आहे, इथे पण फॉल्स आहे. म्हणजे आपल्या ट्रूथ व्हॅल्यू दोन्ही टेबलच्या मॅच होत आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो, negation of P and Q is equivalent to P or Q and negation P. ओके, सो येस, पहिला क्वेश्चन आपण प्रूफ करून दिलाय. प्रूव्ह झालं. पेपरमध्ये कसं लिहायचं की ट्रूथ व्हॅल्यू मॅच होत आहेत या दोघांच्या, सो ते बरोबर आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघा. याच्यामध्ये पण आपल्याला काय लागणार आहे? पी लागणार आहे, क्यू लागणार आहे आणि नेगेशन पी लागणार आहे. मग पी काढून घेतलं, क्यू काढून घेतलं, नेगेशन पी काढून घेतलं. पी लिहा इथं ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू काय येणार? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी काय येणार? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आता पी और क्यू काढून घ्या. ट्रू 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 फॉल्स. नेगेशन ऑफ पी और क्यू काढून घ्या. फॉल्स 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 ट्रू. आता ही जी व्हॅल्यू आपण काढली, ओके, हिला राहू द्या. आता काढा नेगेशन ऑफ पी अँड क्यू. नेगेशन ऑफ पी कुठे आणि क्यू कुठे? अँड घ्यायचं आपल्याला या दोघांचं. ट्रू अँड फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स. हे काढलं. आता पी और क्यू, पी और क्यू जे आपण काढलं होतं त्याचं युनियन घ्या. नाही, नेगेशन ऑफ पी और क्यू. नेगेशन ऑफ पी और क्यू म्हणजे हे जे आपण काढलं होतं आणि हे जे आपण काढलं या दोघांचं आता आपल्याला काय करायचं? युनियन घ्यायचंय. आणि युनियन कोणाचं घ्यायचंय? नेगेशन पी अँड क्यू. ओके, म्हणजे आपल्याला या दोघांचं युनियन घ्यायचं, लव्ह स्टोरी तयार करायची. फॉल्स युनियन फॉल्स किती येतं? फॉल्स. फॉल्स युनियन फॉल्स किती येतं? फॉल्स. फॉल्स युनियन ट्रू किती येतं? ट्रू. ट्रू युनियन फॉल्स किती येतं? ट्रू. बघा रे, चेक करा. आता हे नेगेशन पीच्या इक्वल आलं पाहिजे. बापरे, एवढा डार्क पेन कुठून आला हा? हे काय आता नेगेशन पीच्या इक्वल आलं पाहिजे. या बघा, तुमची फॉल्स व्हॅल्यू आहे, नेगेशन पीची व्हॅल्यू पण फॉल्स आहे, याची व्हॅल्यू फॉल्स आहे, नेगेशन पीची पण व्हॅल्यू फॉल्स आहे, याची व्हॅल्यू ट्रू आहे, नेगेशन पीची व्हॅल्यू पण ट्रू आहे, याची व्हॅल्यू ट्रू आहे, नेगेशन पीची पण व्हॅल्यू ट्रू आहे. म्हणजे दिलेल्या क्वेश्चनला मी 100% प्रूफ करून दिलेला आहे की नेगेशन ऑफ पी और क्यू और नेगेशन ऑफ पी अँड क्यू याची व्हॅल्यू इक्विव्हॅलंट आहे नेगेशन पीचे. मी ही व्हॅल्यू कशी प्रूफ केली? बाय युझिंग ट्रूथ टेबल. कळालं क्वेश्चन? क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे? आपल्याला रिलेशन दिलं आहे आणि प्रूफ करायचं आहे की हे इक्वल आहे का, इक्वल आहेत हे प्रूफ करायचं आहे. ओके, बघ आता इथे काय आहे? पी क्यू, परत पी क्यू आहे, पण अजून काय काय लागतंय? बस पी क्यूच लागतं आहे. बघा इथं लिहितो मी पी, इथं लिहितो मी क्यू. पी ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता आपण काय करू? पी डबल इम्प्लाइज क्यू काढून घेऊ. ते काय येणार? ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. आता आपण काय काढून घेऊ? हे सॉल्व्ह करू. आता आपण आधी आपण काय काढून घेणार माहिती का? पी और क्यू. ते काय येणार? ट्रू 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 फॉल्स. पी अँड क्यू काढून घेणार, त्याची व्हॅल्यू काय येणार? ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. आता आपण काय काढू? नेगेशन घेऊ पी अँड क्यूचं, कारण इथे बघा, कारण इथे बघा नेगेशन आहे. ओके, मग ते काय येणार? फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. मग मी आता काय केलं? पी और क्यू जे मला काढलं होतं त्याचं अँड ऑपरेशन केले नेगेशन ऑफ पी अँड क्यू सोबत. या दोघांचं जे आहे ते मी अँड ऑपरेशन केलं. ट्रू ट्रू आणि फॉल्सचं अँड काय येणार? एक मिनिट थांबा. नेगेशन, हा, ट्रू आणि फॉल्स अँड येणार फॉल्स, फॉल्स आणि ट्रूचा अँड येणार फॉल्स, फॉल्स ट्रूचा अँड येणार फॉल्स, फॉल्स ट्रूचा अँड येणार फॉल्स. कुठं चुकलोय का आपण? एक मिनिट मला बघू द्या. पी अँड क्यू ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. नेगेशन ऑफ पी अँड क्यू इज फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. ओके, आता आपण पी अँड क्यू, एक मिनिट
ऍक्च्युअली एक चूक झाली. मी थोडं कन्फ्यूज होऊन गेलो ऍक्च्युअली करायचं काय. आपल्याला पी ऑर क्यूचा आणि याचा ऑर घ्यायचा. म्हणजे पी ऑर क्यू काय आपला हा. पी ऑर क्यू कोण आहे आपला हा. आपल्याला ह्याचं आणि याचं अँड ऑपरेशन घ्यायचंय. सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ट्रू फॉल्सची व्हॅल्यू काय येते फॉल्स. ट्रूची व्हॅल्यू काय येते फॉल्स. ट्रूची व्हॅल्यू काय येते. एक मिनिट. ही ट्रूची व्हॅल्यू काय येते ट्रू. फॉल्स ट्रूची व्हॅल्यू काय येते फॉल्स. पण आता आपल्याला फायनल बाहेर बघा परत एक नेगेशन दिसतंय. तर परत ह्या सगळ्या एक्सप्रेशनचं नेगेशन घ्यायचंय. नेगेशन ऑफ दिस एक्सप्रेशन. फॉल्स नेगेशन काय येणार ट्रू. ट्रूचं नेगेशन काय येणार फॉल्स. ट्रूचं नेगेशन काय येणार फॉल्स. फॉल्सचं नेगेशन काय येणार ट्रू. चेक करा. आता आपल्याला कशाला चेक करायचं होतं पी डबल इम्प्लाइज क्यू. म्हणजे पी डबल इम्प्लाइज क्यू इथं कुठे. पी डबल इम्प्लाइज क्यू जे आहे ते इथे आहे बघा. याची व्हॅल्यू ट्रू आहे. याची पण व्हॅल्यू ट्रू आहे. याची व्हॅल्यू फॉल्स आहे. याची पण व्हॅल्यू फॉल्स आहे. याची व्हॅल्यू फॉल्स आहे. ह्याची पण व्हॅल्यू फॉल्स आहे. ह्याची व्हॅल्यू ट्रू आहे. ह्याची पण व्हॅल्यू ट्रू आहे. म्हणजे भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो दिलेल्या इक्वेशनला आपण प्रूफ करून दिलंय. येस प्रूव्ड. हा प्रश्न बोर्डाला आला तर 4 मार्कांना येईल. बघा फुकटचे 4 मार्क आहेत. काहीच करायचं नाही. डोकं लावायचं नाही. जे ऑलरेडी लॉजिक दिलेलं आहे ते वापरायचं आहे. आपण 3 क्वेश्चन सोडवले नाही का. चौथा फोर्थ बघा. इथं तुम्हाला काय काय वापरता येणार आहे. पी वापरता येणार आहे. क्यू वापरता येणार आहे. मग पी काढून घ्यायचं. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूची व्हॅल्यू काय ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. क्यू डबल इम्प्लाइज की काढा. ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. मग आता काढा पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. एक मिनिट. हा पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू. ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रू ट्रू. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. नेगेशन पी काढावं लागेल. नेगेशन पी काय आलं फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आता आपल्याला काय काढायचं आहे नेगेशन पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू आपल्याला काढावं लागेल ना आधी. मग पी इम्प्लाइज क्यू काय ते आलं ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचं आणि ह्याचं इम्प्लिकेशन काढायचं आहे. फॉल्स इम्प्लाइज ट्रू ट्रू. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू. ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू. ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू. आता आपल्याला चेक करायचं आहे ह्या कॉलमच्या व्हॅल्यू आणि ह्या कॉलमच्या व्हॅल्यू मॅच करतायत का. तर बघूया. बघा याची व्हॅल्यू ट्रू याची पण व्हॅल्यू ट्रू. याची व्हॅल्यू ट्रू याची पण व्हॅल्यू ट्रू. ट्रू 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 ट्रू. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. हे कसं केलं ट्रूथ टेबल काढायचं. बघा तेच प्रश्न आहेत. सो पुढचे मी काही सांगावेशी मला वाटत नाही. कारण आता एवढे 4 प्रश्न मी सोडवून दिलेत. एकदम बेसिक वाले पण सोडवलेत. आता इझी पण सोडवलेत. हार्ड वाले पण सोडवून दिलेत. सो येस आता तुम्हाला जमलं पाहिजे पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. काय करा तुम्ही माहिती का हा व्हिडिओ बघितला ना आता स्वतः सॉल्व्ह करायला घ्या क्वेश्चन्स. तरी पण मी हवा तर 1-2 करून देतो अजून. आपण एक हार्डवाला घेऊ. इझीवाले तुम्ही करा. हार्डवाला मी करून देतो. कोणता घेऊ जो मोठा आणि लेंदीवाला असेल. ह्या पेनचा पण काय प्रॉब्लेम आहे ना. थांबा मुलांनो कुठे चालले. 7वा प्रश्न करूयात. उरलेले सगळे तुम्ही करणार आहात. मी बघा 5 पर्यंत केले वाटतं मी. नाही मी 4 केले. 5वा तोच आहे परत सोपा. तुम्ही करा. मी तुम्हाला एक लास्टवाला करून देतो. हा जो शेवटचा आहे ना चला 9वा करून देतो मी तुम्हाला.
9वं पण नाही. 9व्यामध्ये पण फक्त पी आणि क्यू आहे. पी आणि क्यूचे मी खूप करून दिलेत. आपण आता असे करू जिच्यात पी क्यू आर तिघं असतील. हा चला हा वाला करू फायनल. शेवटचा प्रश्न आहे हा, मी जो सोडवून देतो. बाकीचे उरलेले 3-4 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे. हिच्यामध्ये काय लागणार आहे? पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, आर. पी काढून घ्या. ट्रू 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 फॉल्स 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 फॉल्स. ओके. क्यू काढून घ्या. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आर काढा. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता काय करून घ्या. पी ऑर क्यू काढा. ट्रू 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 फॉल्स फॉल्स. नेगेशन ऑफ पी ऑर क्यू काढा. फॉल्स 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 ट्रू ट्रू. आता पी नेगेशन ऑफ पी ऑर क्यू हा जो आहे त्याचा युनियन घ्या पी ऑर क्यू सोबत. म्हणजे याचं आणि याचं युनियन घ्यायचं आहे. नेगेशन ऑफ पी ऑर क्यू जे काढलं आहे त्याचं युनियन घ्यायचं पी ऑर क्यू सोबत. याचं युनियन घ्या. हे ते किती येणार? ट्रू 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 ट्रू. 5 ट्रू आले. 6वा पण ट्रू येणार. हा पण ट्रू येणार. हा पण ट्रू येणार. ओके. हे झालं. आता आपल्याला काय करायचं ह्या एक्सप्रेशनचं, हे जे आपण एक्सप्रेशन काढलंय याचं आपल्याला काय करायचंय? अँड ऑपरेशन घ्यायचंय आर सोबत. हे जे एक्सप्रेशन आहे मी ते ई लिहितो. हे आता जागा नसल्यामुळे हे जे एक्सप्रेशन आहे हे तुम्ही इथे परत लिहा. आपल्याला ते एक्सप्रेशनचं अँड ऑपरेशन घ्यायचंय आर सोबत. मग ट्रूची व्हॅल्यू किती येते रे? ट्रू. फॉल्स ट्रूची व्हॅल्यू किती आली? फॉल्स. एक मिनिट. आर ना, मी जरा आरला हायलाइट करतो. आर कुठे आहे माझा? आर इथे आहे माझा. ओके. ट्रूची व्हॅल्यू आली ट्रू. फॉल्स ट्रूची व्हॅल्यू आली फॉल्स. ट्रूची व्हॅल्यू आली ट्रू. फॉल्स ट्रूची व्हॅल्यू आली फॉल्स. ट्रूची व्हॅल्यू आली ट्रू. फॉल्स ट्रूची व्हॅल्यू आली फॉल्स. ट्रूची व्हॅल्यू आली ट्रू. फॉल्स ट्रूची व्हॅल्यू आली फॉल्स. ठीक आहे. तेच आपल्याला आता ही जे एक्सप्रेशन आहे आपल्याला चेक करायचं आहे. ते कशाचा इक्विव्हॅलंट दिले त्यांनी? आरच्या इक्विव्हॅलंट. चेक करा. आरची व्हॅल्यू ट्रू, याची पण व्हॅल्यू ट्रू. आरची व्हॅल्यू फॉल्स, याची पण फॉल्स. याची ट्रू तर याची ट्रू, याची फॉल्स तर याची फॉल्स, याची ट्रू तर याची ट्रू, याची फॉल्स तर याची फॉल्स. म्हणजे मी प्रूफ करून दिलं की नेगेशन ऑफ पी ऑर क्यू यांनी जर याचं नेगेशन घेतलं पी ऑर क्यू सोबत आणि जर ते अँडच्या सोबत इक्वेशन घेतलं तर ते आरच येतं. बघा हे ट्रूथ टेबलचा वापर करून मी हे प्रूफ करून दिलं. सो बघा मंडळींनो, एक्सरसाइज 1.2चा क्वेश्चन नंबर 1 पण सॉल्व्ह करून दिला. क्वेश्चन नंबर 2 पण सॉल्व्ह करून दिला. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायला घेऊया. हाय स्टुडंट, बघा आता आपण एक्सरसाइज 1.2चा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन आहे की कंटिजेन्सी आहे हे फाइंड आउट करायचं आहे. जर तुम्ही आपल्या टेक्स्टबुकमध्ये बघितलात ना, हे बघा, थांबा एक मिनिट. टेक्स्टबुकमध्ये जर बघितलात ना तर हे दिलेलं असेल. ओके. सो मी सांगतो की तुम्हाला काय कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहिती का? तुम्हाला सगळा ट्रूथ टेबल काढायचा दिलेल्या प्रॉब्लेमचा. जर सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आल्या तर ते कॉन्ट्राडिक्शन असतं आणि सगळ्या व्हॅल्यू ट्रू जर आल्या तर ते टॉटॉलॉजी असतं. बघा आता याच्यामध्ये बघा काय काय आहे. बघा एका एक्झाम्पलने तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाणार. याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला हे इक्वेशन आपलं हे रिलेशन दिलेलं आहे. इक्वेशन नाही रिलेशन दिलेलं आहे. आपण काय करू? ट्रूथ टेबल काढू. पी काढू, क्यू काढू, पी काढू, क्यू काढू, पी अँड क्यू काढू, क्यू और पी काढू. मग पी अँड क्यू याचं इम्प्लिकेशन घेऊ क्यू और पी सोबत. ओके. मग पीचा ट्रूथ टेबल काय आहे? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूची व्हॅल्यू काय आहे? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. दोघांचा अँड काय येणार? ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. क्यू युनियन पीची व्हॅल्यू काय येणार? ट्रू 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 फॉल्स.
मग त्याचा इम्प्लिकेशन काय येणार, ट्रू ट्रू काय येणार, ट्रू फॉल्स ट्रू काय येणार, ट्रू फॉल्स ट्रू काय येणार, ट्रू फॉल्स ट्रू काय येणार, ट्रू. बघा ह्याच्या आता बघा नीट लक्ष द्या, आपला जो लास्ट कॉलम आहे, जेव्हा इक्वेशन सॉल्व्ह केले आहे मी पुन्हा, मला लास्ट कॉलम मध्ये काय मिळालं, मला लास्ट कॉलम मध्ये काय मिळालं, सगळ्या व्हॅल्यू मला कशा मिळाल्या, ट्रू मिळाल्या. जर सगळ्या व्हॅल्यू ट्रू असेल तर आपण म्हणतो की ते टॉटोलॉजी आहे. आपण काय म्हणतो रे, ते टॉटोलॉजी आहे. ओके, आता याला सोडवा. पी क्यू नेगेशन पी, आता कोणता वापर होणार आहे, पीचा वापर होणार आहे, क्यूचा होणार आहे, नेगेशन पीचा होणार आहे. तर बघा सॉल्व करूया याला. पीचा ट्रूथ टेबल काढा, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यूचा काय आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी काय येणार, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. पी इम्प्लाइज क्यू काय येणार, ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. मग इथं काय येणार, नेगेशन पी ऑर क्यू. नेगेशन पी आणि क्यूचं ऑर घ्यायचं आहे, हे काय येणार, ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. आता ह्या दोघांचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज नेगेशन पी ऑर क्यू. ट्रू आणि ट्रू आलं ट्रू, फॉल्स आणि ट्रू आलं ट्रू, ट्रू आणि ट्रू आले ट्रू. आता बघा पुन्हा सगळ्या व्हॅल्यू ट्रू आहेत लास्ट कॉलमच्या, म्हणून हे दिलेलं हे काय आहे, दिलेलं इक्वेशन टॉटोलॉजी आहे. जर सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या फायनल आन्सर मध्ये तर ते टॉटोलॉजी असतं. आता इथे बघा पी काढा, क्यू काढा, नेगेशन पी काढा, नेगेशन क्यू काढा. पी ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेगेशन क्यू ची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. आता आपल्याला काय काढायचं आहे, नेगेशन पी अँड नेगेशन क्यू चं अँड काढायचं आहे. फॉल्स 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 ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. आता आपल्याला काय करायचं, याचं पुन्हा नेगेशन काढायचं आहे, कारण क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ते काय ना, ट्रू 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 फॉल्स. आता आपल्याला काय करायचं आहे, नेगेशन ऑफ नेगेशन पी अँड नेगेशन क्यू हे जे काढले त्याचं युनियन घ्यायचं क्यू सोबत. क्यू सोबत ट्रू युनियन ट्रू आलं, ट्रू फॉल्स युनियन ट्रू आलं, ट्रू ट्रू युनियन ट्रू आलं, ट्रू. पण इथे लक्ष द्या, क्यूची व्हॅल्यू इथे आली फॉल्स, इथे आली फॉल्स, तर हे झालं फॉल्स. आता बघा टेक्स्ट बुक मध्ये जाऊयात आपण, काय दिलेलं आहे, हा जर सगळ्याच व्हॅल्यू सेम नसतील ना तर ते कंटिन्जन्सी असतं. बघा इथं पण, इथं तिन्ही व्हॅल्यू ट्रू आल्या पण ही एक चौथी व्हॅल्यू फॉल्स आली, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू काय नाहीयेत, आयडेंटिकल नाहीयेत, म्हणजे काय नाहीयेत, सेम नाहीयेत. तर ते काय असतं, कॉन्टिजेन्सी. तर ते काय असतं मित्रांनो, कॉन्टिजेन्सी. ओके, कॉन्ट्राडिक्शन केव्हा आता बघा आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे. टॉटोलॉजी म्हणजे केव्हा, जेव्हा सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतील. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, आता आपण काय बघितलं, कंटिजेन्सी बघितलं. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे जेव्हा सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येतील, आणि कॉन्टिजेन्सी म्हणजे जेव्हा मिक्स्ड व्हॅल्यू येतील तेव्हा आपण त्याला कॉन्टिजेन्सी म्हणणार. टेक्स्ट बुक मध्ये पण जर तुम्ही बघितलं की तसंच दिलंय. ओके, एक्झाम्पल पुढचे सोडवतो म्हणजे तुम्हाला अजून कळेल. बघा इथं काय दिलं, पी आणि क्यूचा आपल्याला इक्वेशन लागेल, आपल्या टेबल ट्रूथ टेबल लागेल. पी लागेल, क्यू लागेल. पीचा काय आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू काय आहे, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. मग आता आपण काढू पी इम्प्लाइज क्यू, ते किती येणार, ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. मग पी इम्प्लाइज क्यू, त्याचं क्यू सोबत अँड घेऊयात याचं, मग ते किती येणार, ट्रू ट्रू येणार, ट्रू ट्रू फॉल्स हे येणार ट्रू, हे येणार फॉल्स. ओके, मग पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, त्याचं इम्प्लिकेशन घेऊ पी सोबत. ट्रू 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 फॉल्स ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू
बघा इथं पण ट्रू आहे, इथं पण ट्रू आहे, इथं पण ट्रू आहे, पण इथं फॉल्स आहे ना, त्यामुळे ते काय झालं, कॉन्टिजेन्सी. जर सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतात तर कॉन्ट्राडिक्शन म्हणता आलं असतं, किंवा सगळ्या व्हॅल्यू ट्रू असतात तर टॉटॉलॉजी म्हणता आलं असतं. पण इथं काय आहे, मिक्स्ड व्हॅल्यू आहेत ना, मग मिक्स्ड व्हॅल्यू असल्यानंतर त्याला कंटिजेन्सीच म्हणावं लागतं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया 5वं. पी क्यू नेगेशन पी नेगेशन पी काढा. अच्छा, पी काढा, क्यू काढा, नेगेशन पी काढा, नेगेशन क्यू काढा. पी ची व्हॅल्यू काय आली रे, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय आली, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी ची काय व्हॅल्यू आली, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. नेगेशन क्यू ची व्हॅल्यू काय आली, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. मी इथं लिहिलं पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू ची व्हॅल्यू काय आलेली आहे, ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. पी इम्प्लाइज क्यू अँड इम्प्लाइज अँड ऑपरेशन करायचं आहे नेगेशन ऑफ क्यू सोबत. मग फॉल्स ट्रू ची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स ट्रू फॉल्स ची व्हॅल्यू येणार फॉल्स, फॉल्स ट्रू ची व्हॅल्यू येणार फॉल्स, ट्रू ट्रू ची व्हॅल्यू काय येणार, ट्रू. आता आपण जे घेतलंय पी इम्प्लाइज क्यू अँड नेगेशन क्यू, याचं इम्प्लिकेशन काढायचं आहे नेगेशन पी सोबत. नेगेशन पी कुठे गेलं रे आपलं, हा आहे नेगेशन पी. याच्यासोबत ह्याचं आणि याचं इम्प्लिकेशन काढायचं आहे. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू, false implies false true, false implies true true, true implies true true. बघा सगळ्या व्हॅल्यू काय आल्या, ट्रू. म्हणजे दिलेलं हे काय आहे तुम्हाला, टॉटॉलॉजी. एक्सप्रेशन काय आहे, टॉटॉलॉजी. आता आपल्याला नेक्स्ट कडे जाऊयात. पी क्यू परत लागेल बघा. पी काढा, क्यू काढा, पी डबल इम्प्लाइज क्यू काढा, नेगेशन क्यू काढा, पी इम्प्लाइज नेगेशन क्यू काढा. मग पी डबल इम्प्लाइज क्यूचं अँड ऑपरेशन घ्या. पी इम्प्लाइज नेगेशन क्यू सोबत पी ची व्हॅल्यू काढा, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काढा, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पी डबल इम्प्लाइज काढा, ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. नेगेशन क्यूची व्हॅल्यू काढा, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. मग पीचं त्याचं इम्प्लिकेशन घ्या, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, फॉल्स हे आलं ट्रू, हे आलं ट्रू. आता या याचं आणि याचं अँड ऑपरेशन घ्या. फॉल्स ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, हे आलं फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. व्हॅल्यू मिक्स्ड आली, त्याच्यामुळे हे काय झालं, कॉन्टिजेन्सी. ओके. आता यांनी काय दिलंय, नेगेशन ऑफ नेगेशन क्यू अँड पी अँड क्यू. याला पण एक काम करू, नेगेशन आतमध्ये मल्टिप्लाय करू. नेगेशन ऑफ नेगेशन क्यू, नेगेशन ऑफ अँड आणि नेगेशन ऑफ पी अँड क्यू. नेगेशन ऑफ नेगेशन क्यू अँड ऑर क्यू ऑर नेगेशन पी अँड क्यू. हे आपण त्याला असं सॉल्व करू. थोडंसं काहीतरी वेगळं युनिक कॉन्सेप्ट सांगतो. इथं काय करा, पी काढा, क्यू काढा, नेगेशन पी काढा. पी ची व्हॅल्यू काय आली, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. क्यू ची व्हॅल्यू काय आली, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन पी ची व्हॅल्यू काय आली, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. आता नेगेशन पीचं युनियन घ्या क्यू सोबत. ट्रू फॉल्सची व्हॅल्यू काय येणार, ट्रू फॉल्स येणार, याची ट्रू येणार, याची पण ट्रू येणार. आता क्यू ऑर नेगेशन पी जो आपण काढलाय त्याचं अँड ऑपरेशन घ्या क्यू सोबत. ट्रू इम्प्लाय ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू 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 फॉल्स ट्रू फॉल्स. हे काय आलं, कॉन्टिजेन्सी. जर का इन केस मी खूप फास्टमध्ये क्वेश्चन सोडवलेत, जर का तुम्हाला कुठं वाटत असेल की मी चुकीचा क्वेश्चन सोडवलाय, सो प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की कुठे चुकला. कारण शेवटी मी पण माणूस आहे, माझ्याने पण कधी कधी प्रश्न चुकू शकतो, नाही का. हा 7वा वाला मी जो क्वेश्चन आहे हा तो मला होमवर्कला देतोय. 9वा पण तुम्हाला होमवर्कला देतोय. हे 2 क्वेश्चन होमवर्कला देतोय. 10वा वाला मी करून देतो. पी क्यू आर हा मोठावाला आहे आणि जरा हार्ड पण आहे, तो हा मी करून देणार. हा 9च प्रश्न आहेत वाटतं. मग झाली आपली एक्सरसाइज. बघा, पी काढा,
क्यू काढा, आर काढा, निगेशन ऑफ की काढा. पी ची व्हॅल्यू काय आहे? ट्रू 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 ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स. ओके. क्यू ची व्हॅल्यू काय आली? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. आर ची व्हॅल्यू काय आली? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. नेगेशन क्यू ची व्हॅल्यू काय आली? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. शांततेत बघा मुलांना. आता या असे जेव्हा मोठमोठे क्वेश्चन्स दिसतील ना, गोंधळ नका करू, नीट व्यवस्थित बघा. आधी आपण काय करू? नेगेशन ऑफ क्यूचं युनियन घेऊ आर सोबत. हे किती येणार? ट्रू. हे किती येणार? फॉल्स. हे किती येणार? ट्रू. हे किती येणार? ट्रू. हे किती येणार? ट्रू. हे किती येणार? फॉल्स. हे किती येणार? ट्रू. हे किती येणार? ट्रू. मग त्याला पी सोबत इम्प्लाइज करू. P implies negation of Q union R. P चं सोबत इम्प्लाइज करू. True implies true is true. True implies false is false. True implies true is true. हे पण ट्रू आलं. बाकी सगळे ट्रू येणार. आता आपण काढू Q implies R. ती किती येणार? ट्रू फॉल्स ट्रू 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 फॉल्स ट्रू ट्रू. तुम्ही म्हणा एवढं फास्ट का जातोय? कारण आता क्यू इम्प्लाइज आर मध्ये कोणतं ट्रू घ्यायचं कोणतं फॉल्स घ्यायचं ते खूप वेळा जास्त सांगितलंय मी. आता परत आपण घेऊ पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. बघा, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू. बाकी सगळे फॉल्स असल्यामुळे हे सगळे ट्रू होणार. आता आपण काय करू? याचं नेगेशन घ्यायचं आपल्याला. नेगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. का नेगेशन घ्यायचं? दिलंय क्वेश्चन मध्ये रे तसं, म्हणून त्याचं नेगेशन घ्यायचं. ते किती येणार? फॉल्स येणार, ट्रू येणार, फॉल्स येणार, फॉल्स येणार, फॉल्स येणार, फॉल्स येणार, फॉल्स येणार, फॉल्स येणार. 1 2 3 4 5 6 7 8. अच्छा, आता बघा आपल्याकडे ही एक टर्म आली, आपल्याकडे ही एक टर्म आली. आपल्याला काय करायचं आहे? दोघांचा डबल इंटरसेक्शन घ्यायचं आहे. मी याला ए म्हणतोय, याला बी म्हणतोय. आता माझ्याकडे लिहायला जागा नाही म्हणून ए बी म्हणतोय, पण तसं पेपरला ए बी लिहू नका. ते जे एक्सप्रेशन आहे ते पुन्हा लिहायचं. आता आपल्याला काय करायचं आहे? त्याचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. बघा, ट्रू फॉल्सचं डबल इम्प्लिकेशन काय येणार? फॉल्स. फॉल्स फॉल्स ट्रूचं डबल इम्प्लिकेशन काय येणार? फॉल्स. ट्रू फॉल्सचं डबल इम्प्लिकेशन काय येणार? फॉल्स. ट्रू फॉल्सचं डबल इम्प्लिकेशन काय येणार? फॉल्स. ट्रू फॉल्सचं डबल इम्प्लिकेशन काय येणार? फॉल्स. याचं पण डबल इम्प्लिकेशन काय येणार? फॉल्स. याचं पण डबल इम्प्लिकेशन काय येणार? फॉल्स. याचं पण डबल इम्प्लिकेशन काय येणार? फॉल्स. म्हणजे मला कळालं की शेवटच्या सगळ्या टेबलमध्ये फॉल्स व्हॅल्यू येत आहेत. जर का एक्सप्रेशन सॉल्व्ह करून सगळ्या फायनल व्हॅल्यू फॉल्स येत असेल तर त्याला आपण म्हणतो कॉन्ट्राडिक्शन. ओके. बघा, मी पुन्हा रिवाइज करून देतो. जर सगळ्या ट्रू व्हॅल्यू आल्या तर त्याला आपण म्हणतो टॉटॉलॉजी. जर सगळ्या फॉल्स व्हॅल्यू आला तर त्याला आपण म्हणतो कॉन्ट्राडिक्शन. जर काही व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्सच्या मिक्स असेल, तर त्याला आपण म्हणतो कंटिजेन्सी. हा प्रश्न बोर्डमध्ये पण आलेला आहे, CET मध्ये पण आलेला आहे. सो हा टॉपिक सोडण्याची रिस्क घेऊ नका. एक्सरसाइज 1.2 आता पूर्ण सांगितलेली आहे मी. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 पण मी पूर्ण एक्सप्लेन करा. हे 2-3 क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला दिलेत. हे होमवर्कचे क्वेश्चन झाल्यानंतरच नेक्स्ट टॉपिक मूव्ह करा. ओके. आय होप आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. पुढची एक्सरसाइज पण लवकरच मी अपलोड करेन. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही मार्गदर्शन लागल्यास मेसेज करा, कॉमेंट करा. आणि कुठं जर वाटलं की मी क्वेश्चन घाई चुकीचा सोडवलाय, सो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की मी कुठे चुकलं, म्हणजे करून मी तो पुन्हा चेक करून राईट आन्सर अपलोड करतो. ठीक आहे. बाय. लव्ह यू ऑल.